पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे मित्रांनो आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये। तर या व्हिडिओमध्ये आपण एक कमेंट आली मित्रांनो, जो यामाचा MGP 24 असो 32 असो, त्यामध्ये एक बटन आहे मित्रांनो 100 म्हणजे 100 हर्ट्झचा, म्हणजे जी फ्रिक्वेन्सी आहे 100, तर त्याचा उपयोग लाईव्ह शो दरम्यान कसा होईल आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय इम्प्रूव्ह करता येईल, म्हणजे कोण्या ठिकाणी याचा मुद्दाम तुम्हाला काम पडेल, कशा पद्धतीने त्याचा उपयोग होईल, ही कमेंट आली मला। त्याचा व्हिडिओ पण मी बनवणार होतो, परंतु कमेंट पण आली आणि व्हिडिओ पण बनवणार होतो, तर आज आपण लाईव्ह टेस्टिंगद्वारे त्याला समजून घेऊया की त्याचा उपयोग कसा होतो। तर सुरू करूया आपला आजचा व्हिडिओ। उदाहरणामध्ये समजा आपला लाईव्ह कन्सोल चालू आहे आणि त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे काही जणांचे आवाज असतात मित्रांनो। कोणाचा आवाज जड असतो, कोणाचा आवाज पातळ असतो, कोणाचा आवाज हायसी असतो, कोणाचा आवाज मिड जास्त असते। हे वेगवेगळ्या प्रकारचे त्यामध्ये तुम्हाला आवाज पाहायला भेटतात गायकाचे। आणि दुसरा मेन म्हणजे ज्यावेळेस आपला लाईव्ह कन्सोल चालू असतो आणि ज्या गायकास तुम्ही किंवा स्पीच करणाऱ्यास जेव्हा तो माईक देता, उदाहरणार्थ स्टेजवरती गेल्यावरती मोकळ्यात जर कार्यक्रम असेल कोण्या आपल्या शेतीमध्ये पटांगणामध्ये, त्यावेळेस काय होते, स्पीच करणारा माणूस जेव्हा बोलत असतो तर एखाद्या वेळेस नैसर्गिक म्हणजेच हवा, म्हणजे आपली हवा किंवा वारं म्हणतात आमच्याकडे, तर ते ओपन फेसमध्ये असल्यामुळे काय होतो, त्या ठिकाणी वारं यायला लागते आणि वारं आल्यानंतर किंवा वारं म्हणा किंवा आजकाल कूलर पण जास्त लागत आहेत। म्हणजे आता कोणता इंडोर जरी कार्यक्रम असेल त्या ठिकाणी कूलर पण जास्त लागत आहेत आणि कूलर पण ते जे गायन करणार आहे किंवा स्पीच करणार त्याच्या माणसाच्या व्यक्तीच्या 10 फूट जवळच तो कूलर लावण्यात येत आहे। त्यामुळे काय होते, जेव्हा आपला माईक आहे मित्रांनो आणि ती वारं जेव्हा येते, म्हणजे हवा जेव्हा ते कूलरमधून निघते, तर ती 100 हर्ट्झच्या खाली त्याची फ्रिक्वेन्सी असते मित्रांनो त्या वाऱ्याची। मग ते काय होते, वारा आपल्या माईकावरती येणार या ठिकाणी आणि ते आल्यानंतर ते वाऱ्याचे जे आवाज आहेत त्यामध्ये जाणार, म्हणजे आपल्या या कॉइलमध्ये ते आवाज कसा येणार, भुरभुर असा आवाज येतो मित्रांनो चालू कन्सोल वेळेस। तर लोक म्हणतात आपल्याला हे आवाज कसा येत आहे, याला नीट कर। आपण सांगतो त्यांना बा कूलर चालू आहे, मग कूलर बंद करा, ते करणार नाही। मग करत नसल्यामुळे या आवाजाची क्वालिटी आपल्या नावाला तर डाग पडेल, कारण साऊंड बरोबर नाही म्हणून। तर विषय काय होतो, मग त्यावेळेस किंवा कोणाचा जड आवाज असेल, भारीच लईच जड, तर त्यावेळेस आपल्याला या 100 हर्ट्झच्या बटनाचा उपयोग होतो। आता आपला सेटअप पूर्ण लागलेला आहे मित्रांनो। हा जेटेसचा माईक आहे, नवीन सिरीज TK 686, याचा पण व्हिडिओ आपल्या अकाउंटवरती आहे। तर काही चूक बोलण्यामध्ये मित्रांनो गावठी बोलण्याचा प्रयत्न राहील माझा। तर या ठिकाणी पाहू शकता सर्व फ्रिक्वेन्सीज आपण लेवल करून घेऊया आणि जो बटन म्हणला होता मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता, हा आहे मित्रांनो 100 हर्ट्झ म्हणजेच 100 हर्ट्झचा फ्रिक्वेन्सी हा बटन आहे मित्रांनो। हा प्रत्येक चॅनल तुम्हाला पाहायला भेटता बंद आहे मित्रांनो। तर याला आपण आता चेक करूया माईक, हे पहा चेक करूया। हॅलो चेक, हॅलो हॅलो चेक, हॅलो। तर याच्यामध्ये तुम्हाला बेस पाहायला भेटेल मित्रांनो, किंवा मी बेस वाढवून दाखवतो, म्हणजे आता सध्या तर वारा येणार नाही या ठिकाणी, मी थोडा बेस वाढवतो, या ठिकाणी वाढवतो बेस। तर आता चेक करूया, हॅलो हॅलो चेक, हॅलो। तर बघू शकता किती जड आवाज झालेला आहे। तर याला काय करूया, मी 100 हर्ट्झच्या जी फ्रिक्वेन्सी आहे ते कट करणार आहे, म्हणजे 100 हर्ट्झच्या खालची फ्रिक्वेन्सी कोणतीही मायकात येणार नाही, ही जेव्हा आपण चालू करूया। तर आता हेच आवाज बघा कसा येतो, हॅलो चेक, हॅलो हॅलो चेक, हॅलो। आता आपण याला बंद करूया, तर आता कसं येते पहा, हॅलो चेक, हॅलो हॅलो चेक, हॅलो। तर पाहू शकता की जेव्हा मी हा बटन चालू करतो तेव्हा आवाज पातळ होत आहे, थोडं लक्षात थोडं प्रमाणात त्या ठिकाणी फरक पडत आहे। आता पाहू शकता, हॅलो चेक, हॅलो, म्हणजे एक तुम्हाला क्लिअर व्हॉइस अशी येत आहे, जड आवाज जास्त येत नाहीत, एवढा बेस वाढवून पण। आता याला बंद करूया, तर आता पहा, हॅलो चेक, हॅलो। आता जड आवाज झाला। आपण आता सेंटर मध्ये करून पाहूया, हे सेंटर। तर आता याला आपण बंद ठेवलं, आता बघूया कसा येते आवाज, हॅलो चेक, हॅलो। आता एकदम असं मिड आणि ट्रेबल आणि बेस असं लेवल आल्यासारखं आहे, परंतु यापेक्षाही कमी करून सुद्धा, समजा हे पूर्ण जरी कमी केला तर एखाद्या वेळेस एखाद्याचा इतका जड आवाज असतो, हवेचा प्रेशर इतका असतो की तरी पण ते आपले बेसद्वारे ते कट होत नाही। तर हे आपण हे करून सुद्धा मग हे पण दाबल्यानंतर थोडा फरक पडतो, पूर्ण कट होत नाही। तर आपण लेवल करून आता आवाजात चेक करूया। तर आता मी चालू केलेला आहे, तर आवाज कसा येते पहा, हॅलो चेक, हॅलो हॅलो चेक, हॅलो। आता एकदम याच्यामधून बेस निघून गेला आहे मित्रांनो, म्हणजे बेस 100 हर्ट्झची जी फ्रिक्वेन्सी बोलण्यातून मी जात होती ती कट झालेली आहे पूर्णपणे। अशा प्रकारे या बटन्सचा उपयोग होतो मित्रांनो। ज्या ठिकाणी वारा येत असेल, जड आवाज असेल, नैसर्गिक हवा असते, त्याला आपण चालू करू शकत नाही, त्या ठिकाणी याचा
उपयोग होतो. तर तुम्हाला पूर्णपणे कळालं असेल मित्रांनो मला कसं काय सांगायचं होतं. तर पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बाय बाय मित्रांनो.